कपल इज मॅरिड, 3 years मॅरेज, मुलं वगैरे आहेत, सगळं आहे. काय होतं की सेक्शुअल ड्राईव्ह कमी होते किंवा जास्त होतं. जसं आपण तुम्ही म्हणतो की ऍक्टिव्ह पॅसिव्ह हे होत राहतं. नाही आता तेवढं आमचं पाळ खायला इन टर्म्स ऑफ कनेक्टिंग ऑन अ सेक्शुअल. दोन व्यक्तीची सेक्शुअल ड्राईव्ह ही कधी सेम नसते. ऍब्सोल्युटली. दोन व्यक्ती अरे कुठल्याच बाबतीत सेम नसतात तर सेक्स बद्दल कसे सेम असतील. त्याच्यामध्ये आपल्याला अडचण कधी येते माहिती की समजा फॉर एक्झाम्पल एक पार्टनरला संबंध ठेवायचे आणि आता दुसऱ्या पार्टनरला नाही ठेवायचे. हे होऊ शकतं, ऍब्सोल्युटली होऊ शकतं. बरोबर. पण हे दरवेळेला झालं तर त्याच्यात असतं. एखाद्या वेळेला होणं ऍब्सोल्युटली. दरवेळेला एक पार्टनर नाही आणि एक पार्टनर हो म्हणू नाही शकत. मग ते नातं नाही टिकत. जर का एक पार्टनर कायम नाही म्हणतोय तर त्याला काहीतरी कारण आहे. 100%. दुसरा पार्टनर कायम हो म्हणतोय त्याला पण काहीतरी कारण आहे. मग त्या दोघांनी ही कारणं दूर करणं महत्वाचं. ही जर ऍडजस्टमेंट दोघांनी केली तर ते सेक्स लाईफ चांगलं